Rani Chhatrapati Sambhaji. We are learning maths of standard. Which standard? 8. भूल गए 8. Okay. So in 8th standard, the last chapter is circle. So any child of any class knows circle, and in circle we have to learn chord and arc. Only 2 items we have to learn: chord and arc. Sidhu, you understood it? Chord and arc. ये 10 बार बोलोगे circle, chord and arc. Circle, chord and arc. Circle, chord and arc. Circle, Chord chord and arc. Circle, chord and arc. Circle, chord and arc. Circle, chord. तो circle तो मालूम हो गया. Now in circle, what is chord? Chord is such a segment which has 2 endpoints on the circle. म्हणजे chord म्हणजे अशी सेगमेंट असते की त्याचे दोन्ही एंड पॉइंट जे आहेत कशावर असतात? सर्कलवर असतात. मग हे chord येते. आता ही chord आहे का? नाही, कारण ही इथून स्टार्ट झाली तर स्टॉप. मग दॅट्स नॉट आन्सर, दॅट्स नॉट द chord. मग तिला chord करायचं असेल ती सी, आणि जी chord सेंटर मधून जाते, सेंटर ऑफ द सर्कल काय ओ, त्या chordला द chord passes through the center of the circle is called diameter. जी chord सेंटर मधून पास होते, the chord passes through the center of the circle is called diameter. तिला काय म्हणायचं मग? diameter. मग याचे नाव द्या. diameter काय नाव? ML. chord TC. chord AB. कळालं मग chordचे नाव. आता जी सेंटर पासून सुरू होते आणि इथं थांबते, यस, त्याला OS इज, ती chord आहे का? नाही, ती काय? रेडियस आहे. काय ती? रेडियस. दॅट इज द रेडियस ऑफ द सर्कल. आणि अशा अनेक रेडियस काढतात इन्फायनाइट. त्याला एक अनेकाचे प्लुरल मध्ये जर असेल, प्लुरल म्हणजे अनेक वचन, म्हणजे त्याला काय म्हणतात? रेडिया. काय म्हणतात? रेडिया. एक असेल तर रेडियस, अनेक जर असतील तर रेडिया. रेडिया, हां करेक्ट. एक असेल तर रेडियस आणि अनेक असेल तर रेडिया. जसं फार्मुला, फॉर्म्युला, आणि अनेक असतील तर फार्मुली. ठीक आहे. आता बघा, आता chord समजलं तुम्हाला. मग आर्क म्हणजे काय बाबा ते बघूया. आता इथे एक अँगल तयार झाला, त्या अँगलचं नाव देऊ ABC, AOB. कधी मी व्हर्टेक्स, याला अँगलचा जो मधला कोण्याचा पॉइंट असतो त्याला काय म्हणतात? व्हर्टेक्स. समजा आता इथे याचं व्हर्टेक्स कुठे येईल? सिद्धू सांग बरं मला. तू ये इकडे दाखव. व्हेरी गुड, आई एम सो हैप्पी. अपने अपने हाथ का वर्टेक्स निकालो. व्हेरी गुड. आणि मग वर्टेक्स मध्ये घ्यायचं असतं AB, आणि
आणि अँगल ए अँगल बी, याला सेंट्रल अँगल म्हणतात. का बरं सेंट्रल अँगल म्हणतात? कारण तो सेंटर पासून सुरू होतो म्हणून इज सेंट्रल अँगल. आता बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक आर्क आहे. त्याच्या वाघाच्या जबड्यात जसं वाघाच्या जबड्यात असं जे येत असतं तसं हे वाघाचा जबडाच आहे उघडलं तर त्याच्यामध्ये कोणती आर्क आली? आर ए बी. ठीक आहे. कधी कधी 3 अक्षर सुद्धा लिहितात. समजा आर ए एक्स बी 2 अक्षरात लिहिलं तर चालतं, पण 3 अक्षरात लिहिलेली अधिक चालतं. आता याचं समजा 60 डिग्री अँगल आहे. अँगल ए ओ बी 60 डिग्री. का गया अँगल ए ओ बी कितना डिग्री है? 60 डिग्री. आणि म्हणून मेजर ऑफ आर, हियर म्हणजे काय? मेजर ऑफ आर ए एक्स बी. नेहमी याला इंटरसेप्टेड आर्क, इंटरसेप्टेड आर्क ऑफ सेंट्रल अँगल. हे 60 डिग्री आहे तर त्याच्यातला इंटरसेप्टेड तो सुद्धा आर्क सुद्धा मग काय असते? 60 डिग्री. म्हणजे जेवढा सेंट्रल अँगल असतो तेवढीच काय असते? आर्क असते. कळलं मग? थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.